महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कोपरगाव आगार व्यवस्थापकांना निवेदन देत बस आगार गैरसोयीबाबत तीव्र आंदोलनाची चेतावणी दिली आहे। कोपरगाव शहर व तालुक्यातील प्रवाशांना बस सेवेतील मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। बेट नाका आणि साईबाबा कॉर्नर येथे बस थांबत नसल्यामुळे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, वयोवृद्ध नागरिक तसेच स्थानिक रहिवाशांना बस स्थानकात उतरून पुन्हा पायी यावे लागते। या परिसरात KJS कॉलेज, KBP विद्यालय, SSJM कॉलेज, संजीवनी कॉलेज यांसारखी महत्त्वाची शैक्षणिक केंद्रे असूनही अधिकृत बस थांबा नसल्याने विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो। याशिवाय कोपरगाव बस स्थानकात मूलभूत सोयीसुविधांचा अभाव असून सुलभ शौचालय अस्वच्छ अवस्थेत आहेत। पाण्याची सोय नसल्यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरते। प्रवाशांना पिण्याचे पाणी मिळत नाही। बस स्थानक परिसरात मोबाईल व मंगळसूत्र चोरीच्या घटनाही वाढल्या आहेत। महिलांची छेडछाड होण्याच्या घटना घडत असल्याने सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे। CCTV कॅमेरे कायमस्वरूपी सुरू ठेवून त्यात वाढ करावी, तसेच परिसरात पोलीस किंवा होमगार्डची नेमणूक करणे अत्यावश्यक असल्याचे मनसेचे मत आहे। मनसेने स्पष्ट केले आहे की या सर्व मागण्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल आणि त्यातून उद्भवणाऱ्या परिणामाची संपूर्ण जबाबदारी बस स्थानक प्रशासनाची असेल। संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर, कोपरगाव। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोपरगाव शहर व तालुक्याच्या वतीने मनसे शहर अध्यक्ष सतीश अण्णा काकडे, तालुका अध्यक्ष नवनाथ मोहिते तसेच आमचे नेते रवींद्र भाऊ धावरे यांच्या अध्यक्षतेखाली डेपो मॅनेजर यांना आज आम्ही निवेदन दिलेलं आहे की बस स्थानक या ठिकाणी कुठल्याही प्रकारची स्वच्छता नाही आहे। शौचालयामध्ये अतिशय दुर्गंधी येते, त्याचा वास येतो, तिथं लोकांना बसणं सुद्धा अशक्य झालेलं आहे। त्याच प्रकारे इथे फक्त आपण जर बघू शकतो तर समतापत संस्था आणि व्यापारी महासंघाच्या वतीने 2 कॅमेरे लावलेले आणि त्यांचे 2 कॅमेरे असे 4च कॅमेरे जिथे कायम मारहाण होती, लुटमार होती, छेडछाड होती महिलांची, तर ते CC कॅमेऱ्यामध्ये येत नाही। आमची त्यांना विनंती आहे का लवकरात लवकर तुम्ही कॅमेरे तिथे बसवा आणि पोलिसांना मदत होईल आणि चोर वगैरे हे जे आहे यांना धरण्यासाठी मदत होईल। त्यानंतर आम्ही तिसरा विषय त्यांना असा सांगितला की इथे इतकी छेडछाड होती महिलांची, विद्यार्थ्यांची आणि मारहाणी होती। 2 दिवसापूर्वीची ते काही विद्यार्थ्यांची अक्षरशः रक्तबंबाळ अशी टाकाटाकी झालेली आहे आणि काल ते परवा एका महिलेचं इथं मंगळसूत्र गेलेलं आहे। अशा अनेक प्रकारे इथं दररोज काही ना काही चालूच असतं। तर आम्ही त्यांना अशी विनंती केलेली आहे की आपल्या डेपोच्या वतीने कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला सांगून एखादा पोलीस कर्मचारी किंवा होमगार्ड असा 24 तासाकरता 12 तासाकरता इथं आपण उभं करावे, जेणेकरून हा जो प्रकार होणार आहे हा होणार नाही अशी मी त्यांना विनंती केलेली आहे आणि त्यांनी देखील सकारात्मक आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे। त्याबद्दल आम्ही त्यांचे मनसे आभार आहे। तसेच काही दिवसापूर्वी आमचे मनसे शहर अध्यक्ष सतीश अण्णा पुण्यावरून कोपरगावला येत असताना एक उर्मट कंडक्टर यांनी बस थांबा, बेट नाका येथे बस थांबा असून देखील बस तिथे थांबवलेली नव्हती। त्याच्यावर इतका वाद झाला की एकामेकावर केसेस करण्याची वेळ आलेली आहे आणि आम्ही महत्त्वाचा विषय तोच मांडलेला आहे की विद्यार्थ्यांची तिथे KJS कॉलेज आहे बेट नाक्यावर, तिथे विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांची अतिशय गैरसोय होती। त्याच प्रकारे SSJM कॉलेज, संजीवनी कॉलेज, KBP विद्यालय तिथे देखील बस थांबा नसल्यामुळे काही उर्मट आणि अतिशहाणे ड्रायव्हर व कंडक्टर हे डायरेक्ट बस डेपोमध्ये घेऊन आल्यामुळे त्यांना इथे येऊन पुन्हा पायपीट करीत कॉलेजमध्ये, शाळेमध्ये जावं लागते आणि वयोवृद्ध लोकांना सुद्धा नाक त्रास सहन करावा लागतो। तर आमची त्यांना विनंती आहे की लवकरात लवकर तुम्ही बेट नाका आणि साईबाबा कॉर्नर या ठिकाणी तुम्ही बस थांबा लवकरात लवकर लावा अशी त्यांना आम्ही विनंती केलेली आहे। 8 दिवसाची आम्ही मुदत दिलेली। 8 दिवसात जर बस थांबा आणि आम्ही दिलेली हे जर नाही केले तर मनसे स्टाईलनी त्यांना आम्ही धडा शिकू। आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय, जिथं शौचालय तिथं महिलांचे बाथरूमचे आणि याचे पैसे घेतले जातात, तिथं वयोवृद्ध व्यक्तींना, अपंग व्यक्तींना कमोडची सोय नाही आहे। सगळ्यात दुर्दैव परिस्थिती अशी आहे की तिथं लोकांना बसताच येत नाही। संध्याकाळच्या टायमाला ते बंद असल्यामुळे लोकांना उघड्यावर बसावं लागतं। ही परिस्थिती आपल्यावाली, पाणी नाही, सोय नाही, काहीच नाहीये। तर आम्ही सगळं निवेदन त्यांना आम्ही तोंडी पण सांगितलेलं आहे आणि निवेदनात पण म्हटलेलं आहे 8 दिवसात जर हा सगळ्या गोष्टीचा त्यांनी सहानुभूती विचार नाही केला तर मनसे स्टाईलने आम्ही त्यांना उत्तर देऊ। जय हिंद, जय महाराष्ट्र।